हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी. मी आहे मैत्री आणि ह्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत प्रॉब्लेम सेट नंबर 22. चला तर मग सुरुवात करूया. आपल्याला इथे ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शनचे दोन क्वेश्चन दिलेत. फर्स्ट आपण ॲडिशन बघूया. तर ॲडिशनचा फर्स्ट प्रॉब्लेम आहे 1/8 प्लस 3/4. बघा इथे डिनॉमिनेटर सेम आहेत का? नाही. तर रूल असा आहे, ज्या वेळेला डिनॉमिनेटर सेम नसतात त्यावेळेला आधी आपल्याला ते सेम करावे लागतात. ज्या वेळेला ते सेम नसतात त्यावेळेला आपण त्याला अनलाईक फ्रॅक्शन म्हणतो. आणि मग लाईक फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट कसं करायचं हे मी तुम्हाला आधी शिकवलेलं होतं. मग त्याचप्रमाणे करायचंय. 4 आणि 8 मध्ये तुम्ही मला सांगा, 4च्या टेबलमध्ये 8 येतो. किती नंबरला येतो? 2 नंबरला येतो. म्हणून ह्या दोन्ही डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटरला आपल्याला 2 ने मल्टिप्लाय करायचं आहे. 3 आणि 4 ॲज इट इज लिहिला. मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2. बघा 4 ला 2 ने मल्टिप्लाय केला की 8 येईल ना, म्हणजे डिनॉमिनेटर सेम होतील. ठीक आहे. मग 1/8 प्लस 3 2 जा 6/8. डिनॉमिनेटर सेम झाले. आता आपल्याला माहिती आहे डिनॉमिनेटर सेम असेल तर कॉमन आपण एकच लिहितो. आणि 1 प्लस 6 किती होतात? 7/8. तर आन्सर आला आहे आपलं 7/8. सेकंड क्वेश्चन बघा. 2/21 प्लस 3/7. ठीक आहे. डिनॉमिनेटर सेम नाहीये पण 7च्या टेबलमध्ये 21 येतो. किती नंबरला येतो? 3 नंबरला 3 नंबरला येतो. मग आपण मल्टिप्लाय बाय काय करणार? 3 आणि 7 मल्टिप्लाय बाय 3. आता काय होऊन जाणार? डिनॉमिनेटर सेम होऊन जाणार. 2/21 प्लस 3 3 जा 9, 7 3 जा 21. डिनॉमिनेटर सेम झाला. मग आता काय करणार आपण? न्यूमरेटर्सची ॲडिशन. इथे ॲडिशनचं साइन आहे म्हणून आपण ॲडिशन करणार. ठीक आहे. 2 प्लस 9 11/21 आपलं आन्सर आलेला आहे. नेक्स्ट बघा थर्ड क्वेश्चन. 2/5 प्लस 1/3. डिनॉमिनेटर सेम आहेत का? नाही. मग काय करणार आपण सेम करायला? मल्टिप्लाय बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार. का? कारण की हे दोन्ही एकमेकांच्या टेबलमध्ये येतात का? नाही. मग आपण काय करणार? ॲज इट इज लिहून घ्यायचे आहेत आणि मल्टिप्लाय बाय शेजारच्याचा डिनॉमिनेटर काय येतो? 3 आणि हा 3. इकडे 1/3च्या शेजारच्याचा डिनॉमिनेटर काय आहे? 5. मग 5 ने मल्टिप्लाय करणार. ठीक आहे. 2 3 जा 6, 5 3 जा 15 प्लस 5 1 जा 5 आणि 3 5 जा 15. झाले डिनॉमिनेटर सेम. म्हणजे ज्यावेळेला डिनॉमिनेटर सेम होतात त्यावेळेला आपण तो कॉमन एकच लिहायचा आहे आणि ॲडिशन करायची आहे. तर 6 प्लस 5 11/15 आपलं आन्सर आलेलं आहे. आता फोर्थ बघा. फोर्थ काय दिलेलं आहे? 2/7 प्लस 1/2. 2च्या टेबलमध्ये 7 येतो का? नाही. मग काय करणार? क्रॉस मल्टिप्लिकेशन. 2 मल्टिप्लाय बाय 2 आणि 7 मल्टिप्लाय बाय 2 प्लस ॲज इट इज लिहायचं. 1/2 कशाने मल्टिप्लाय करणार दोघांना? 7 ने. ठीक आहे. शेजारच्याचा डिनॉमिनेटर काय? 7 म्हणून त्याने आपल्याला मल्टिप्लाय करायचंय. 2 2 जा 4 7 2 जा 14 प्लस 7 1 जा 7 2 7 जा 14. ठीक आहे. डिनॉमिनेटर सेम झाला. मग न्यूमरेटरची काय करणार आपण? ॲडिशन. 4 प्लस 7 11 प्लस 11/14 आपला आलेला आहे आन्सर. नेक्स्ट बघा. फिफ्थ काय आहे? 3/9 प्लस 3/5. बघा न्यूमरेटर्स जरी सेम असतील तरी आपल्याला ॲडिशन परफॉर्म करताना डिनॉमिनेटरच सेम करायचं आहे. 9 आणि 5 एकमेकांच्या टेबलमध्ये येतात का? नाही. म्हणून काय करणार आपण? क्रॉस मल्टिप्लिकेशन. 3/9 ॲज इट इज मल्टिप्लाय बाय शेजारच्याचा डिनॉमिनेटर विच इज 5 प्लस 3/5 मल्टिप्लाय बाय किती? 9. 3 5 जा 15 9 5 जा 45 प्लस 3 9 जा 27 अपॉन
5 9 जा 45 झाले. डिनॉमिनेटर सेम, कॉमन एकच दा लिहिणार आणि न्यूमरेटर्सची आपल्याला करायची आहे ॲडिशन. ठीक आहे. 15 + 27 किती होतं? 42 अपॉन 45. ठीक आहे. 42 अपॉन 45 हे आलं आपलं 5th आन्सर. आता सबस्ट्रॅक्शनचे सम बघूया. सबस्ट्रॅक्शन मध्ये फर्स्ट काय दिलं आपल्याला? 3/10 - 1/20. ठीक आहे. डिनॉमिनेटर सेम आहे का? नाही, पण 10च्या टेबलमध्ये 20 येतो ना, म्हणजे 10ला कितीने मल्टिप्लाय केला म्हणजे 20 येईल? 2 ने. ठीक आहे. मग आपण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांना 2 ने करायचं आहे, फक्त डिनॉमिनेटरला करायचं नाही. 1/20 आपण ॲज इट इज लिहिणार, मध्ये मायनस साईन आहे म्हणून मायनस ॲज इट इज करायचं आहे. ठीक आहे. 3 2 जा 6/20 - 1/20. ठीक आहे. मग 6 - 1/20 6 - 1 5/20. ठीक आहे. हे आपलं आन्सर आलेलं आहे. सेकंड बघा, 3/4 - 1/2. आता 2च्या टेबलमध्ये 4 येतो, म्हणजे 2ला कितीने मल्टिप्लाय केलं म्हणजे 4 येईल? 2 ने. मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2. 3/4 ॲज इट इज लिहायचं आहे, मायनस 1 मल्टिप्लाय बाय 2 इज 2, 2 मल्टिप्लाय बाय 2 इज 4. डिनॉमिनेटर सेम झाले. मग आता आपण करणार कॉमन लिहून सबस्ट्रॅक्शन. 3 - 2 बघा इथे सबस्ट्रॅक्शन आहे म्हणून इथे सबस्ट्रॅक्शनच येईल. 3 - 2 1. 1/4 आपलं आन्सर आलेलं आहे. थर्ड सम बघा, 6/14 - 2/7. ठीक आहे. मग इकडे 7 आहे, इकडे 14 आहे, 7च्या टेबलमध्ये 14 येतो म्हणून 6/14 ॲज इट इज, आणि याला कशाने मल्टिप्लाय करणार? 2 ने. का? कारण की 7 2 जा 14 होतात. 6/14. ठीक आहे. मायनस 2 2 जा 4, 7 2 जा 14. ठीक आहे. मग 14 आपण कॉमन लिहिणार. 6 - 4 2. आन्सर आलं आपलं 2/14. याला तुम्ही अजून कमी करू शकता, म्हणजे 2 1 जा 2 आणि 2 7 जा 14. 1/7 सुद्धा सेम आन्सर येईल. ठीक आहे. फोर्थ सम बघा, 4/6 - 3/5. 5 आणि 6 एकमेकांच्या टेबलमध्ये येतात का? नाही. मग आपण काय करणार? क्रॉस मल्टिप्लिकेशन. 4/6 मल्टिप्लाय बाय 5 मल्टिप्लाय बाय 5. 3/5 ॲज इट इज मल्टिप्लाय बाय शेजारच्याचा डिनॉमिनेटर विच इज 6. ठीक आहे. नेक्स्ट बघा स्टेप काय येईल? 4 मल्टिप्लाय बाय 5 इज 20. 6 मल्टिप्लाय बाय 5 इज 6 5 जा 30. मायनस 3 6 जा 18. 5 6 जा 30. ठीक आहे. आता 30 कॉमन लिहिणार. 20 - 18 2. मग आन्सर आलंय 2/30. नेक्स्ट फिफ्थ बघा काय दिलंय आपल्याला. 2/7 - 1/4. 4 आणि 7 एकमेकांच्या टेबलमध्ये येत नाही. मग काय करणार? क्रॉस मल्टिप्लिकेशन. 2/7 ॲज इट इज मल्टिप्लाय बाय शेजारच्याचा डिनॉमिनेटर 4 डिनॉमिनेटर 4 मायनस 1/4 शेजारच्याचा डिनॉमिनेटर काय आहे? 7. मग 7 ने आपण मल्टिप्लाय करणार. ठीक आहे. 2 4 जा 8. 7 4 जा 28. मायनस 1 मल्टिप्लाय बाय 7 7. 4 7 जा 28. आता 28 आपण कॉमन लिहिणार. ठीक आहे. आणि 8 मायनस 7 काय येणार? तो 1. आन्सर आलेला आहे 1/28. तर हा होता आपला प्रॉब्लेम सेट नंबर 22. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट प्रॉब्लेम सेट पाहणार आहोत. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा आणि आपल्या अदर चॅनल्सला देखील सबस्क्राईब करा. थँक्यू.